नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतो. भंडारपाल भरती 2026 हे नाव ऐकून तुम्हाला एकदम आश्चर्यचकित वाटेल की भंडारपालची स्पेशल भरती निघती का? तर विद्यार्थी मित्रांनो, असं भरती वगैरे निघत नाही. स्पेशल भरती आता कशी कामगार आयुक्तालयाची भरती आली किंवा जिल्हा परिषदची येते किंवा आयोगाचे ऍड येतात, पण असं नाही की भंडारपाल पदभरती 2026 तुम्हाला असं वाटेल की तलाठी पदभरती जशी येते तशी भंडारपाल पदभरती अशी येत असेल, तर असं नाही. महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती केली जाते, त्यामधलं हे भंडारपाल पद आहे. आता या मध्ये दोन गट पडतात, एक भंडारपाल आणि एक सहाय्यक भंडारपाल. भंडारपाल पदासाठी S10 ची वेतन श्रेणी आहे आणि सहाय्यक भंडारपालसाठी S6 ची वेतन श्रेणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे भंडारपाल जे पद आहे या पदांकरता वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळी पदभरती होत असल्यामुळं त्याला वेगवेगळी पात्रता होती. पण जेव्हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही भंडारपाल पदभरती होणार आहे, म्हणजेच की याचं जे एक केंद्रीकरण केलेलं आहे, मग प्रत्येक विभागाची जी वेगवेगळ्या पद्धतीनं परीक्षा व्हायची, पात्रता देखील त्याच पटीमध्ये वेगवेगळे असायची. ज्याला टायपिंग लागायची, कुणाला 10वी लागायची, कुणाला पदवी लागायची. आयोगाने काय केलं, सगळे एकत्र केले, एकाच ट्रॅकवरती आणून ठेवले. म्हणजे आपल्या अभ्यास करणाऱ्या स्पर्धा परीक्षा करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा एक सोपा मार्ग घालून दिलेला आहे. याकरता विद्यार्थी मित्रांनो, जो वेगवेगळा सिलेबस असायचा तो आता असणार नाही, एकच सिलेबसवरती ही परीक्षा होईल. परंतु विद्यार्थी मित्रांनो, मग अशा पद्धतीने जे काही नियम बदल केलेले आहेत, ते बदल जे काही नवीन GR आला त्या GR मध्ये आपल्याला असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आता मी त्याचं विश्लेषण या ठिकाणी या माध्यमातून या प्लॅटफॉर्मवरून आपल्याला देत आहे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जेव्हा भरती येईल त्यामध्ये तुम्हाला या पदाकरता अभ्यास करायचा आहे. कारण S10 ची वेतन श्रेणी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. चांगली गडगंजाची नोकरी असणारी हे पद तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. कोणामार्फत? महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत. आणि म्हणूनच मी या प्लॅटफॉर्मवरती घेऊन आलेलो आहे भंडारपाल पदभरती 2026 म्हणून त्याला हेडिंग दिलेलं आहे. आता लक्षात आलं असेल, अशी भरती सेपरेट निघत नाही, त्यामुळे हे लक्षात असून द्या. पद आहे, पदाच्या नावाने जशी तलाठी पदभरती निघते तशी भंडारपाल पदभरती निघत नाही. परंतु तुम्हाला समजण्यासाठी हे पद काय आहे, कसं आहे, म्हणून तुम्हाला हे टॅगलाईन या ठिकाणी दिलेलं पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओच्या तत्पूर्वी तुम्हाला सांगतो की इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आता कामगार आयुक्तालयाची पदभरती निघालेली आहे आणि त्यामध्ये निरीक्षक, लेखापाल, लघु टंकलेखक या पदाकरता एकच सिलेबस, एकच परीक्षा आणि थेट तुमची सरळ सेवेमार्फत निवड होणार आहे. मग ह्या संधी घालायची नाही. ज्यांनी अजूनही फॉर्म भरलेला असेल त्यांनी फॉर्म भरा आणि अभ्यासाला तयारी लागा. इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला 2 बॅच दिलेले आहेत. 40 क्वेश्चन 80 मार्कासाठी कायदे आहेत, कामगार कायदे आणि इतर सिलेबससाठी अशा 2 बॅच तुम्हाला देतोय. फक्त तुम्हाला जर कायदे करायचे असतील तर बघा 599 रुपयामध्ये बॅच उपलब्ध करून दिली आणि फाउंडेशन रेकॉर्डेड बॅच आहे ते 999 रुपयामध्ये या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. हजारो विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या बॅचला ऍडमिशन घेतलं. तुम्ही मागे राहू नका, कारण तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुम्हाला ही मेंटरशिप म्हणून ही बॅच तुम्हाला खूप उपयोगी ठरणार आहे. म्हणून तुम्ही या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे आणि या बॅच बद्दल माहिती घेऊन तातडीने आता लगेच बॅच जॉईन करायची. कारण आपल्याला आपली तयारी जी आहे ती तयारी मुळापासून व्हायला हवी आणि मुळापासून तयारी करण्यासाठी ही फाउंडेशन बॅच, रेकॉर्डेड बॅच तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. चला आपल्या मूळ मुद्द्याकडे या ठिकाणी जात आहोत आपण. भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण आयोगाने या ठिकाणी एक GR काढला. त्या GR 5 मे 2026 रोजी हा GR प्रदर्शित करण्यात आला. त्यामध्ये हजारो पदांसाठी या ठिकाणी संवर्ग आणि त्यानंतर सेवा अशा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये विभागलेले आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यामध्येच या ठिकाणी भंडारपाल हे पद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ते वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या विभागात आपल्याला पाहायला मिळते. बघा, मग आता हे कोणते विभाग आहेत ते देखील तुम्हाला सांगणार आहे. बघा, हो का, परिशिष्ट 40 स्पेशल भंडारपाल अराजपत्रित प्रशासकीय सेवामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. मग ही कुठे? बघा, वित्त विभाग आहे, सामान्य प्रशासन आहे, उच्च तंत्र शिक्षण आहे, उच्च तंत्र शिक्षण विभाग आहे. उच्च तंत्र शिक्षण विभागामध्ये वेगवेगळ्या हे टप्प्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळते. अजून पण आहेत बघा पुढे, हो का, टेक्निकल एज्युकेशन, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा आणि जलसंपदा विभाग आहे का? एवढ्या विभागामध्ये आपल्याला तात्पुरतं तर दिसते, अजून भरपूर विभागामध्ये हे पद भरलं जातं. कृषी विद्यापीठ असेल, वेगवेगळे सांस्कृतिक विभाग असेल, सगळीकडे हे पद असते. काही काळजी करू नका. त्यामुळं ह्या सगळ्यांना वेगवेगळी पात्रता होती, ती पात्रता या ठिकाणी आता आपल्याला पाहायची आहे. काय वित्त विभागात भंडारपाल, त्याला आपण स्टोअर किपर म्हणतो. स्टोअर किपर लक्षात असू द्या, नाही तर भंडारपाल काय विषय कुठून आणलाय काय कळणार नाही. स्टोअर किपर म्हणतात, हे तुमच्यासाठी लक्षात असू द्या. स्टोअर किपर, हो का, स्टोअर किपर. आता यासाठी पहिली जी पात्रता होती बघा, आता वित्त विभागामध्ये जे काय पद हे भरलं जायचं, वस्तू आणि सेवा कर विभागामध्ये
वित्त विभाग डिपार्टमेंट आहे आणि आस्थापना कोणती आहे, सेवा वस्तू व सेवा कर विभाग, या ठिकाणी लक्षात असू दे. आता यांना पात्रता काय होती, 10वी पात्रता होती, सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन. बघा 10वी पात्रता होती. आता सामान्य प्रशासन विभागामध्ये काय होती, 10वीच पात्रता होती. त्यानंतर उच्च तंत्र शिक्षण मध्ये काय होती, बॅचलर डिग्री आर्ट सायन्स कॉमर्स लॉ, बघा डिग्री होती. त्यानंतर उच्च तंत्र शिक्षण विभाग, उच्च शिक्षण संचालनालयामध्ये यामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलं. यामध्ये काय दिलंय, एनी डिसिप्लिन फ्रॉम स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी अँड अदर क्वालिफिकेशन डिक्लेरेशन इक्युलेट बाय गव्हर्नमेंट ए. बघा आणि त्यानंतर टेक्निकल क्वालिफिकेशन असायचं. मग तुम्हाला हे म्हणजे टायपिंग सर्टिफिकेट मागितले, काय मागितले, टायपिंग सर्टिफिकेट. आता उच्च तंत्र शिक्षण विभाग हा विभाग आहे. या विभागांतर्गत येणारी ही जी काय आस्थापना आहे, कला संचालनालय, त्यानंतर उच्च संचलन संचालनालय, त्यानंतर तंत्र शिक्षण संचालनालय, ह्यांची वेगवेगळी पात्रता होती. आता तंत्र शिक्षण संचालनालयामध्ये 10वी 12वी या ठिकाणी दिलेली. आता पुढे जाऊन बघू आपण टेक्निकल एज्युकेशन मध्ये काय दिले, 2 इयर होल्डिंग इंजिनिअरिंग स्टोअर कीपर अँड प्रोसेस नॉलेज असणार, रायटिंग तुम्हाला त्या अनुभव असणार लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सहाय्यक भांडारपाल पद आहे, 25 इयर एज. आता 25 वर्षात झालेला विद्यार्थीच त्या ठिकाणी अर्ज दाखल करू शकत होता. कार्यकर्ता तेव्हापासून तर कुठेतरी जमत होता अभ्यास करायला, आणि इथं 25 वर्षाच्या आतमधला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. कसं काय जमायचं बरं, हे पात्रतेत कुठेतरी बदल करणं गरजेचं होतं. जलसंपदा विभाग आहे, वॉटर सप्लाय वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट मध्ये काय दिली पात्रता, इथं नॉमिनेशन एज जो होल्ड डिग्री आर्ट सायन्स कॉमर्स, काय डिग्री दिली, काय दिले, टायपिंग सर्टिफिकेट दिले भांडारपाल साठी. पुढचा जलसंपदा विभाग काय दिले, बाय नॉमिनेशन एज तेच आहे, सेम तेच आहे सहाय्यक भांडारपाल साठी, आणि भांडारपाल साठी तेच आहे. काय फरक आहे, वेतन मध्ये फरक आहे. तुम्हाला पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे S10 ची वेतन श्रेणी, S6 ची वेतन श्रेणी, काय बदल आहे. मग आयोगाने काय केलं, कुठतरी विचार करणं गरजेचं आहे म्हणून एक निर्णय घेण्यात आला, आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ही डिग्री पाहायला मिळते. आता तुम्हाला जी ही सांगितलं विभाग आस्थापना सांगितले सगळ्यासाठी, या सगळ्यांसाठी एकच एनी ग्रॅज्युएट कुठल्याही शाखेचा पदवीधर असलेला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. एज्युकेशन बॅचलर डिग्री इन स्ट्रीम, एनी स्ट्रीम, एनी स्ट्रीम, एनी स्ट्रीम, एनी स्ट्रीम, एनी स्ट्रीम, बॅचलर डिग्री अँड एनी स्ट्रीम. चला अशा पद्धतीने करून टाकले. हो का, एक्सपिरियन्स ऍडिशनल स्किल प्रेफरन्स क्वालिफिकेशन नॉट रिक्वायरमेंट, कसं रेफरन्स त्यांनी एक्सपिरियन्स सांगितलेला नाही. एज्युकेशन बॅचलर डिग्री एनी स्ट्रीम, एक्सप्रेशन ऍडिशनल स्किल प्रेफरन्स क्वालिफिकेशन नॉट रिक्वायरमेंट, कुठेही कोणत्याही पदाला दिलेलं नाही. सगळ्यांना एकच दिलंय, सगळ्यांसाठी एकच दिलंय, काय काळजी करू नका. एकच डिपार्टमेंट राहिलं, सामान्य प्रशासन तुम्हाला सांगायचं राहिलं. शासकीय परिवहन सेवामध्ये भांडारपाल पद भरलं जातं. ह्याच्यात सुद्धा काय दिलं त्यांनी पात्रता, पहिली पात्रता होती एनी प्रमोशन डज नॉट प्रोव्हाइड गुड कंडिशन. SSC दिली. स्टोअर कीपर साठी काय दिलंय, गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स दिलाय. सगळं काढून टाकलं, सगळं काढून टाकलं, एक्सपिरियन्स काढून टाकला, टायपिंग काढून टाकलं, 10वी 12वी काढून टाकलं. फक्त पदवी, फक्त पदवी. कुठली पदवी, कोणत्या विषयातली पदवी, मान्यता, भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी या ठिकाणी या पदाकरता अर्ज दाखल करू शकतो. भांडारपाल आणि सहाय्यक भांडारपाल दोन्हीसाठी पदवी करून टाकली. एका ट्रॅकवर आणून टाकली का नाही, एका झटक्यात कार्यक्रम करून टाकला. आणि म्हणून तुमच्या माझ्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी आता हे सोपं काम केले. आपल्याला फक्त काय करायचंय, फक्त परीक्षा योजनेची वाट बघायची. परीक्षा योजना आली की त्यामध्ये आपल्याला अभ्यासक्रम कळणार आहे, परीक्षेचं टाइम टेबल कळणार आहे, त्यामध्ये कोणतं टॉपिक दिले ते कळणार आहे. आपल्याला ट्रॅकवर येण्यासाठी, आपल्याला एका ट्रॅकवरती येण्यासाठी आपल्याला हे खूप लाभदायी ठरणार आहे. मग ही परीक्षा योजना कधी येणार आहे, परीक्षा योजनेची सगळेजण वाट पाहत आहेत. परीक्षा योजना महाराष्ट्र लोकसेवा आयोग तयार करतोय सध्या. गडबड करू नका, थोडा वेळ लागेल. एक पद नाही, हजारो पद आहेत, एकत्र केलेत, वेगवेगळ्या सेवा संवर्गामध्ये ऍडिशनल करून टाकलेत. तुमच्या माझ्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी हे सुवर्ण संधी आहे. एका प्लॅटफॉर्मवर आणून आता आपल्याला पारदर्शकपणे परीक्षा द्यायची, ही परीक्षा पार पाडायची आणि आपलं ध्येय यशस्वी करायचंय, ध्येयापर्यंत पोहोचायचंय. ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी ही परीक्षा योजना गरजेची. का गरजेची, यामधून आपल्याला सगळा सिलेबस कळणार आहे, टॉपिक कळणार आहेत, काय वाचायचे, किती वाचायचे, किती मार्काला काय विचारणार आहेत, किती वेळ परीक्षा होणार आहे, कोणत्या टप्प्यात परीक्षा होणार आहे, परीक्षा पूर्व होणार आहे, मेन्स होणार आहे की फक्त एकच परीक्षा होणार आहे, सरळ सेवेमार्फत कोणत्या पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहेत, हे सर्व कार्यक्रम या परीक्षा योजनेमध्ये ठरणार आहे ना. आयोग त्यावरती काम करते. विद्यार्थी मित्रांनो गडबड करतात, कधी येणार कधी येणार कधी येणार, कमेंटमध्ये सगळे विचारतायत कधी आयोग परीक्षा योजना जाहीर करणार, कधी भरती काढणार, कधी काय करणार. काळजी करू नका. मागच्या एका मुलाखतीमध्ये सचिवांनी सांगितले की 6 महिन्यामध्ये आम्हाला ही प्रोसेस उरकायची. एका झटक्यात त्यांनी परीक्षा योजना जाहीर टाकली की ऍड काढतील, ऍड काढली की परीक्षेची
जाहीर करते, परीक्षेच्या तारखा जाहीर केल्यानंतर लगेच तुम्हाला परीक्षा देखील चालू होते. आयोग आहे तो कधी कुठल्याही क्षणी कोणताही निर्णय घेऊ शकतो, त्यांच्यावरती बंधन नाही, स्वायत्त संस्था आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग. त्यामुळे तुम्ही तुमच्या परीक्षेमध्ये किती यशस्वी होताय, त्या दिशेने तुम्ही कशी वाटचाल करताय, किती प्रामाणिकपणे राहताय, हे खूप महत्वाचं असणार आहे. त्यामुळे अभ्यास काय जगाच्या बाहेर जाणार नाही, भूगोल कुठला बदलणार नाही, कुठला इतिहास बदलणार नाही, कुठलं संविधान बदलणार नाही, ना मराठी बदलणार आहे, इंग्लिश बदलणार आहे. अभ्यास तोच असणार आहे, फक्त त्यामध्ये कशा पद्धतीनं परीक्षा पार पाडणार आहे. 10वी बेसवरती तुम्हाला काठिण्य पातळी प्रश्न असतील की पदवी बेसवरती असणार आहेत, हे सर्व या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता जरी काही सुचत नसलं तरी आहे तुझा अभ्यास, तो अभ्यासाचा गाडा पुढे चालवत नाहीच आहे. आता राज्यसेवेचा पेपर झाला, येणाऱ्या 14 तारखेला परत अजून दुसरा पेपर आहे. तुमचा हा जो काही चाललेला प्रवास आहे तो कंटिन्यू यशस्वीपणे पूर्णपणे सातत्यानं आत्मविश्वासाने या ठिकाणी पुढे चालवत नाहीच आहे. जोपर्यंत ही परीक्षा योजना येत नाही आणि जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हे मला वाटलं की हे बंडरपाल जे पद वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने भरलं जातं ते आता आयोगाने कुठेतरी एका दिशेने एका ट्रॅकवरती आणून आपल्या समोर ठेवलेलं आहे. आणि हजारो विद्यार्थ्यांना येणाऱ्या या जाहिरातीमध्ये या बंडरपाल पदाच्या जागा येतील आणि त्याला तुम्हाला सुवर्णसंधी या ठिकाणी मिळणार आहे. आता तुम्हाला पुढे एक गोष्ट फक्त सांगायची राहिली विद्यार्थी मित्रांनो, मग हे काय बंडरपाल हे जे पद आहे, बंडरपाल आणि सहाय्यक बंडरपाल, लक्षात घ्या. ह्याला मी तुम्हाला सांगितली S10 ची वेतन श्रेणी आणि ह्याला S6 ची वेतन श्रेणी. आता यामध्ये S10 ला 29,200 किती आहे पेमेंट, लक्षात घ्या. 29,200 ते 92,300 ही वेतन श्रेणी तुम्हाला मिळणार आहे. आणि S6 ला वेतन श्रेणी 19,900 ते 63,200 या वेतन श्रेणीवरती तुम्हाला हे दोन पदे या ठिकाणी आयोगाकडून भरले जाणार आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये तुमची पदभरती निघेल, बंडरपाल पदभरती सेपरेट निघणार नाही, परंतु त्या पदाची संवर्गाची संवर्गानुसार पदभरती या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एका ट्रॅकवरती आणून तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. त्या संधीचं सोनं करण्यासाठी अभ्यास चांगल्या पद्धतीने करा. वेळ कोणासाठी थांबत नाही, वेळ हळूहळू पुढे निघून चाललेली आहे. बघता बघता हा जो काही प्रवास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तो प्रवास पूर्णत्वास जात असताना तुम्हाला या परीक्षेसाठी अभ्यास करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.